नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका मिनी ब्लॉगमध्ये. तर स्वामींची आणि मार्गशीर्ष गुरुवारची पूजा झाल्याबरोबर कन्या पण आलेल्या आहेत, कारण मला कन्यापूजन करायचं आहे. शिवाय सुवासिनींना बोलावलेलं आहे, पण त्यांना यायला वेळ आहे. तोपर्यंत म्हटलं की आपण कन्यापूजन आवरून घेऊ. तर या इथे पाहू शकता 5 कन्या आलेल्या आहेत. 7 किंवा मग 9 अशा पद्धतीने जरी केलं तरी चालतं, पण मला जितकं शक्य होतंय आणि जेवढ्या इथे आल्यात मुली तेवढ्यांची मी इथं पूजा करून घे. कन्यापूजनात चुनरी, शृंगाराचं साहित्य दिलं जातं. मी इथं हेअर बेल्ट आणि त्यासोबतच नोटबुक आणि एक फळ अशा पद्धतीने माझ्या यथाशक्ती कन्यांना दिलेलं आहे. या कन्यांसारखीच एखादी गोड कन्या माझ्या घरी सुद्धा जन्माला यावी यासाठी मी देवी आईला प्रार्थना केली होती आणि ती इच्छा या वर्षीच्या शेवटच्या मार्गशीर्ष गुरुवारपर्यंत देवी आईने पूर्ण केलेली आहे आणि खरंच खूप छान वाटतं मला. तोपर्यंत सुवासिनी पण यायला सुरुवात झालेली. तर आमच्या इकडे सुवासिनीसाठी एक कहाणीचं पुस्तक आणि फळ दिलं जातं आणि हा होता जेवणाचा बेत. चला